नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत अर्थातच 100 महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट रूपात. दिल्लीतील महायुतीची आजची बैठक रद्द. महायुतीची बैठक रद्द झाल्यानं जागा वाटप लांबण्याची शक्यता. तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा. सूत्रांची माहिती, जागा वाटपाबाबत निर्णय होईल, थोडा धीर धरा, बाहेर चर्चा करू नका. शिंदे फडणवीसांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची भेट घेतली. लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा. लंकेंच्या भूमिकेबाबत वेट अँड वॉच. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला अर्थ नाही. लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा माध्यमांकडूनच समजल्या. शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली. निलेश लंके येणार असतील तर त्यांचं स्वागत असेल. निलेश लंके यांच्या घरवापसीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. निलेश लंकेंचं आम्ही स्वागत करतो. लंके नगरमधनं उमेदवार असतील. निलेश लंकेंच्या पवार गटातल्या प्रवेशाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया. निलेश लंके 5-6 महिने इकडे होते, ते काम आटोपून गेले. निलेश लंकेंवर धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. 1 गेल्यानं फरक पडत नाही, त्या जागी 5 येतील, आत्राम यांचं वक्तव्य. बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. माजी मंत्री विजय शिवतारेंचा आरपारच्या लढाईचा निर्णय. बारामतीत पवारांविरोधात तब्बल 5,80,000 मतदार. पवार कुटुंबियांवर विजय शिवतारे यांचा निशाणा. दोन्ही पवारांना बारामतीत पाडा, मी पवारांविरोधात अपक्ष लढणार. विजय शिवतारेंचा बारामतीत शरद पवारांचा अजित पवारांनाही जाहीर विरोध. अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला. अजित पवारांनी गरिबांना लुटलंय. विजय शिवतारेंची अजित पवारांवर सडकून टीका. परभणी आणि म्हाडा या 2 जागेवरती आम्ही फोकस केलेला आहे. तर मवियाकडे परभणी, म्हाडा आणि सांगली या 3 जागा मागितल्यात. महादेव जानकरांची माहिती. पोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली चालायची. महायुतीचं सरकार आल्यानंतरच प्रकल्पाला गती मिळाली. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंनी प्रेझेंटेशन दाखवून पालिकेच्या 2 निवडणुका घालवल्या. आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही. देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला. तर फडणवीसांकडनं आदित्य ठाकरेंचा बाळराजे असा उल्लेख. पोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत मी सगळं केलं, मी सगळं करूनही मला ठाकरेंनी भूमिपूजनाला बोलावलं नाही. कोत्या मनाचे कोण आणि मोठ्या मनाचे कोण हे दिसलं. फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. आधीच्या सरकारकडनं फक्त खोडा घालण्याचं काम. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका. तर ज्यांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या. वरळीतल्या प्रकल्पांवरनं शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला. कोल्हापुरातनं शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मला आनंद होईल. शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मी स्वतः त्यांना सांगितलं. शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. पुढील 2 ते 3 दिवसात महायुतीमधील जागा वाटप निश्चित होईल. महायुतीमधील घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देणार. जागा वाटपाच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. 15 ते 17 तारखेदरम्यान निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. शरद पवारांकडनं अंदाज व्यक्त. निवडणूक यंत्रणेची आम्हाला चिंता वाटते. शरद पवारांचं वक्तव्य. सक्रिय कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न. रोहित पवारांवरील कारवाई अयोग्य. रोहित पवारांवरील ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया. ईडीकडनं केवळ विरोधी नेत्यांची चौकशी. पवारांचं वक्तव्य. मनसेची आणि भाजपची भूमिका सारखीच. राज ठाकरे परखड बोलतात. असे नेते युती आणि मैत्रीला पूरक. भाजप मनसेच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. रायगड लोकसभेची सुनील तटकरेंनाच उमेदवारी. लोकसभेच्या प्रचार प्रमुखाची माझ्यावर जबाबदारी. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी कामाला लागावं, मुंडेंचं आवाहन. उद्धव ठाकरे यूज अँड थ्रो पॉलिसी वापरतात. वापरायचे आणि सोडून द्यायचे, त्यामुळे लोक तुम्हाला सोडून जातात. रवींद्र वायकरांच्या प्रवेशानंतर नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंचा उद्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा. दक्षिण मध्य मुंबईतल्या मनसेच्या शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जयबाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रात्री घेतली भेट. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. आम्ही निवडणूक लढवण्यास तयार. 2 दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार. शांतिगिरी महाराज यांची माहिती. शांतिगिरी महाराजांबद्दल आदर, पण नाशिकमध्ये विद्यमान खासदारांनाच तिकीट मिळेल. उमेदवारीबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. नाशिकमधल्या उमेदवारीच्या चर्चावर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी सगळे नेते एकत्र आलेत. माझ्या जीवनाची काळजी माझे विरोधकच घेत आहेत. नवनीत राणा यांची टीका.
अकोल्यामध्ये वंचितकडनं काँग्रेसला उद्देशून फलकबाजी, थेट काँग्रेसला सवाल करणारे वंचितचे फलक चर्चेत. खरंच मविया प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे तर काँग्रेस अकोल्यातनं उमेदवार उतरवण्याची तयारी का करतायत असा सवाल. सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका, उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश. रत्नागिरी बारसूमधील कातळ शिल्पांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, हायकोर्टात जनहित याचिका. हायकोर्टाचे राज्य आणि केंद्र सरकारला 24 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. नागपूरमध्ये भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याप्रकरणी एफडीएची कारवाई. भाजणी, भगर, राजगिऱ्यासह अनेक उपवासाचे खाद्यपदार्थ जप्त. एकूण 1,31,000 रुपयाचे खाद्यपदार्थ जप्त. संबंधित कंपन्यांच्या साहित्य विक्रीवर एफडीएकडनं निर्बंध. अमरावती महानगरपालिकेची तिजोरी रिकामी, शासनाकडनं अनुदान न मिळाल्यानं पालिकेकडे स्वच्छता कंत्राटदाराचे 16 कोटी रुपये थकीत. नांदेड शहरातल्या नाना नानी पार्क 3 वर्षांपासून बंद. विष्णुनगर मध्यवर्ती भागातील उद्यानाची कोरोना काळापासून दुरवस्था, पालिकेकडे उद्यान सुरू करण्याची मागणी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी त्यांचा शाळेतच अभ्यास करून घ्यावा. ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळे आणि उद्यानांना भेटीचे उपक्रम राबवावेत, राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामधील एकेरी वाहतूक बंद. गर्डरच्या कामामुळे 4 ते 5 दिवसांसाठी बोगदा वाहतुकीसाठी बंद. कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. कोस्टल रोडवरून दिमाखात धावल्या क्लासिक विंटेज कार. कोस्टल रोडवरून मुंबईकरांचा डबल डेकर बसमधनं प्रवास. वरळी ते मरीन ड्राईव्ह धावल्या एसी बसेस. मुंबईतल्या संवेदनशील रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा यंत्रणेचा अभाव. बॅग स्कॅनर यंत्र, मेटल डिटेक्टर बंद असल्याचं आलं समोर. मेट्रो स्थानक परिसरातील मोकळ्या जागेतनं उत्पन्न मिळणार. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विक्री दालनं आणि एटीएम सुविधेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचं मेट्रो मंडळाचं नियोजन. पश्चिम रेल्वेवरती विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. 10 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल. एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 56,000हून अधिक विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एमएमआरडीएच्या हालचाली सुरू. मुंबईपासून नवी मुंबई ते बदलापूर नवा मार्ग होण्याची शक्यता. महानगरपालिकेकडनं मॅनहोलवरती संरक्षक झाकण बसवण्याच्या कामांना विलंब. पावसाळ्याआधी मॅनहोलच्या कामांना गती देण्याची गरज. मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता. पुढील 2 दिवस पहाटे गारवा जाणवेल तर दुपारी उष्ण हवामान राहील, हवामान विभागाचा अंदाज. लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवसेनेची पक्ष बांधणीला सुरुवात. मीरा भाईंदरमध्ये अनेकांचे शिवसेनेत पक्षप्रवेश. आमदार प्रताप सरनाईक, त्याचबरोबरीनं आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित. तर ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडनं रवींद्र फाटकांचं नाव चर्चेत. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे शहरात ई बस सेवा सुरू. श्रीकांत शिंदेंच्या हस्ते बस सेवेचं लोकार्पण. आता 5 बसेस सुरू झाल्या असून शहरातनं 110 बसेस धावणार. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात सिंधू भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण. सिंधू भवनात सिंधी समाजाबद्दल इतिहास मांडण्यात येणार. एनईटी प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी 16 मार्चपर्यंत मुदतवाढ. आधार कार्ड नोंदणीमध्ये अडचणी येत असल्यानं मुदतवाढीची मुभा. पीएमपीच्या ताफ्यामध्ये 500 गाड्या दाखल होणार. पुढील वर्षभरात गाड्या खरेदी करण्याचे महापालिकेचं नियोजन. पिंपरी चिंचवडमधील पवना धरणामध्ये केवळ 50% पाणीसाठा शिल्लक. पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता. पुण्यामध्ये अपहरण झालेल्या 3 वर्षीय मुलाची सुटका. पुणे रेल्वे स्थानकातनं मुलाचं अपहरण. भुसाळमध्ये मुलाला सोडून आरोपीचा पळ. बंड गार्डन पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू. कोल्हापुरात रंगलेल्या राज्यस्तरीय इंटरझोनल स्टेट मॅट कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्याच्या भोरमधील अथर्व शेटेचा प्रथम क्रमांक. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं मल्ल स्पर्धेमध्ये झाले सहभागी. नगरसेवक नसल्यानं पिंपरी चिंचवड पालिकेच्या 5 कोटी रुपयांची बचत. पालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे एकूण 133 नगरसेवकांच्या मानधनाचा खर्चात झाली मोठी बचत. पुण्याच्या भोरमधील कोर्ले गावामध्ये 23 कोटींच्या बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन. कोर्ले ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार. वाशिममध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पाचा मोठा वापर. बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याचं चित्र. जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता.
मनोज जरांगे हिंगोली दौऱ्यावरती औंढा नागनाथमधील सोळंके परिसरामध्ये 1 एकरावरती जरांगेंची सभा होणार। सभेचे ड्रोन दृश्य खास टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी। बीडच्या परळी तालुक्यामध्ये कवडगावमध्ये मराठा समाजाची बैठकीत 15 ठराव मंजूर। राजकीय नेत्यांच्या व्यासपीठावर न जाण्याची भूमिका। गोंदिया जिल्ह्यातील 3,50,000हून अधिक वीज ग्राहकांवर 421 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी। वसुलीसाठी महावितरणची धडपड। परभणीच्या ताडकलसमध्ये मध्यवर्ती बँकेच्या नियोजन शून्य कारभाराचा खातेधारकांना नाहक त्रास। कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बँकेमध्ये तासनतास रांगेत वेळ जात असल्याचा आरोप। माढ्याच्या आलेगावामध्ये बंधाऱ्याच्या मागणीसाठी भीमा नदी पात्रात शेतकऱ्यांचं 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन। मागणी पूर्ण न केल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा इशारा। अमरावतीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस। 50हून अधिक वृद्ध शेतकऱ्यांचं उपोषण सुरू। अमरावतीमध्ये उपोषणादरम्यान 14 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती खालावली। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं उपोषणाकडे दुर्लक्ष। आक्रमक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव। रत्नागिरीमधल्या चिपळूणमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार। पालकमंत्री उदय सामंतांकडून 10 कोटींचा निधी मंजूर। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सोने तारण कर्जाच्या नावाखाली 2,18,000ची फसवणूक। एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल। इगतपुरीमध्ये धरणाची पाणी पातळी 50% खाली। 12 ते 13 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा। लवकरच धरणातनं शेतात पाण्याचं आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये प्रगती स्वसहिता महिला बचत गटाला 19,50,000चं अनुदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राजमुद्रा ग्रुपच्या वतीनं महिला मॅरेथॉन संपन्न। मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग। गोंदियामध्ये मोटर पंप चोरणाऱ्या टोळीतील 3 जण जेरबंद। 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वाशिमच्या मंगळूर पीरमध्ये महावितरणच्या तारेची चोरी करणारे चोरटे जेरबंद। 9 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वर्ध्याच्या समुद्रपुरातल्या गिरडमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन। कृषी विभागाच्या वतीनं प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार संपन्न। साताऱ्यामध्ये पेढ्याचा भैरोबा डोंगर सुशोभीकरणाच्या विकास आराखड्यासाठी 12 कोटी मंजूर। पहिल्या टप्प्यातील 4 कोटींच्या विकास कामांचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। नांदेडमध्ये केळीच्या दरात 500 रुपयांची घसरण। केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। बुलढाण्यामध्ये बीएसएनएल जिल्हास्तरीय पेन्शनवरती अधिवेशन संपन्न। पेन्शन आरोग्य योजनेसह विविध विषयांवर चर्चा। सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका। बुलढाण्यामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष बलदेव चोपडेंकडनं मुलाच्या लग्नाचं जिल्हाभर वाजत गाजत आवाहन। लोकसभेच्या धामधुमीत राजकीय चर्चेचाच विषय।